श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज सकाळीच मी लवकर निघालो होतो, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ मंदिराच्या दर्शनाला, तसेच गणपती बाप्पांच्या दर्शनाला आणि रेणुका मातेच्या दर्शनाला. सकाळी लवकर उठलो, आपली गाडी काढली आणि येवला पारेगाव रोडनी काम चालू असल्याकारणानं पाठीमागच्या रोडने मी श्री स्वामी समर्थ मंदिराच्या इथे आलो. आल्यानंतरच मी पहिल्यांदा गाडी पार्क केली आणि पुढे मला दिसलं ते म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि आध्यात्मिक विकास केंद्र येवला. तर या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यात प्रथम मी श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर निघताना हे एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य आणि जे नेहमी मला ऊर्जा देणारं वाक्य आहे ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दर्शन घेतलं आणि मी चांदवडकडे जायला निघालो, पण जाताना आपल्या गाडीमध्ये पेट्रोल कमी होतं म्हणून डायरेक्ट मी पेट्रोल पंपावर गेलो आणि गाडीमध्ये मी पेट्रोल भरण्यासाठी थांबलो आणि मी गाडीची जी काही टाकी होती ती एकदाची पूर्ण केली आणि चांदवडच्या दिशेने निघालो. माझा नेहमीचा जो काही स्पीड होता तो म्हणजे 50 ते 70च्या दरम्यान. अजूनही सकाळचे 8 वाजलेले होते आणि चांदवड इथून 22 किलोमीटर अंतरावर होते. थोडंसं पुढं गेल्यानंतर एक अर्ध्या तासानंतर मला लगेच चांदवड लागलं आणि इथून घाटाच्या दिशेने मी आपल्या श्री प्राचीन गणपती इच्छापूर्ती गणेश मंदिराकडे गेलो. इथे गेल्यानंतर थोडंसं पुढे प्रवास करत असताना डाव्या बाजूला मला जे काही डोंगर दिसले ते नेहमीपेक्षा हिरवळ नव्हते, कारण ऊन जास्त होतं. थोडंसं पुढे गेल्यावर मंदिराच्या बाहेर पार्किंगमध्ये मी आपली गाडी पार्क केली आणि थोडं चालत जाऊन मी मंदिराच्या गेटपाशी आलो. गेटवर आल्यानंतरच डाव्या बाजूला तिथे चपला काढा बुटं काढा असा एक बोर्ड मला दिसला. मी त्या ठिकाणी बुटं काढले आणि थोडंसं पुढे जाऊन मी आपले हातपाय धुतले. त्यानंतर लगेच मला गणपतीचं मंदिर या ठिकाणी दिसलं. अत्यंत निसर्गरम्य मंदिर आणि शांततापूर्ण वातावरण असल्याकारणामुळं मला हे मंदिर खूप आवडतं. यानंतर आतमध्ये गेल्यावर गर्दी नसल्याकारणामुळं खूप छान पद्धतीने गणपती बाप्पांचं दर्शन झालं. त्यानंतर मी तिथे जरा वेळ थांबून दर्शन झाल्यानंतर मी व्हिडिओ शूटिंग करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. एकदम शांततेत दर्शन झाल्याकारणामुळं मला खूप प्रसन्न वाटले. त्यानंतर मी बाहेर निघालो आणि जाताना देखील एक छान पद्धतीने इथल्या मंदिराच्या परिसराचा आढावा घेतला आणि बाहेर जाताना मला हे एक वाक्य दिसलं आणि त्यानंतर इथला जवळचा जो काही परिसर आहे तो एकदम शांत आणि हिरवळ असल्याकारणामुळं एकदम प्रसन्न असं वातावरण मला जाणवलं. त्यानंतर मी दर्शन घेऊन निघालो आणि जाताना मला एक सेल्फी काढण्याचा मोह काय आवरला नाही. त्यानंतर मग मी आपल्यासमोर असलेल्या श्री रेणुका देवी संस्थान श्री क्षेत्र चांदवड या ठिकाणी मी प्रवेश केला. थोडंसं पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूलाच मला श्री चंद्रकेश्वर महादेव मंदिर जाणवलं, पण मला तिकडे जाण्यासाठी तेवढा वेळ नसल्याकारणामुळं मी लगेच आपल्या श्री रेणुका माता देवी संस्थान चांदवड या ठिकाणी गेलो. इथे मला आतमध्ये जाण्याचा मार्ग दिसला. पायऱ्या नसल्याकारणामुळं सतत उतार असल्याकारणामुळं मी चालत त्या ठिकाणी गेलो. डाव्या बाजूला उजव्या बाजूला इथे खूप सारे दुकानं वगैरे होते. मी डायरेक्ट खाली गेलो आणि या ठिकाणी एक काकू होत्या, त्या देखील पाय धुत होत्या आणि मी देखील या ठिकाणी पाय धुवून दर्शनाकडे गेलो. दर्शनाकडे जात असताना इथे मंदिराची वेळ आणि आरतीची वेळ या ठिकाणी मला दिसली. त्यानंतर मी थोडंसं आतमध्ये जाण्यापूर्वी या ठिकाणी आजूबाजूच्या परिसराची देखील शूटिंग घेतली आणि थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर इथे दर्शनाची रांग होती. खूप सारे भाविक लांबून आल्याकारणामुळं दर्शनासाठी जरा थोडासा वेळ लागला. त्यानंतर आतमध्ये जाण्याचा जो काही मार्ग होता त्यामध्ये रांगेनीच आपल्याला आतमध्ये जावं लागलं. गर्दी असल्याकारणामुळं तिथे जास्त वेळ मला समोरून दर्शन घेता आलं नाही, पण लांबून देखील दर्शन घेतलं. आपण देखील दर्शनाचा या ठिकाणी लाभ घेऊ शकता. थोडंसं बाहेर गाभाऱ्यात आल्यानंतर इथे मी चरणाला स्पर्श केला आणि त्यानंतर इथे आजूबाजूचा जो काही परिसर होता या ठिकाणातून मी बसून या ठिकाणी दर्शन घेतलं आणि मी या ठिकाणातून जायला निघालो. एक अत्यंत महत्त्वपूर्ण दर्शनाचा लाभ मला या ठिकाणी भेटला. नवरात्र उत्सवामध्ये आला होतो, पण त्यावेळेस दर्शन काही मला घेता नाही आलं, पण आता खूप चांगल्या पद्धतीने मला या ठिकाणी दोन्हीही मंदिराचं दर्शन घेता आलं. तर पुन्हा भेटूया एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.